गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, BCom शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपली एक लेक्चर सिरीज आपण चालू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट. कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंटचे थेरी लेक्चर्स आपले चालू आहे. आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीचा अर्थ शिकलो, त्याच्यानंतर त्याचा फॉर्म N मध्ये बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट शिकलो, कोणत्या असेट्स आणि कोणत्या लायबिलिटीज कशा रेकॉर्ड करतात ते आपण शिकलो. आणि आजच्या लेक्चरला देखील एक महत्त्वाचा लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि तो म्हणजे फक्त ॲडजस्टमेंट. ज्या ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत येतात आणि जिथं विद्यार्थी चुकतात त्या सर्व ॲडजस्टमेंट आपण प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वीच एकाच लेक्चरमध्ये क्लिअर करून घेणार आहोत. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर कोणत्याच ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही आणि परीक्षेमध्ये तुम्ही 100% एकदम परफेक्टली ॲडजस्टमेंट सोडवणार. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आपण कसे करणार आहोत. त्यापूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर ॲडजस्टमेंट आपण बघूया. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ॲडजस्टमेंटचे प्रत्येक ॲडजस्टमेंटचे जी परीक्षेमध्ये विचारली जाते त्याचे आपल्याला 2 इफेक्ट करावे लागतात. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंटमध्ये कोणकोणत्या ॲडजस्टमेंट येऊ शकतात त्या ॲडजस्टमेंट इथं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतात. टोटल 11 ॲडजस्टमेंट आज आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले ॲडजस्टमेंट जर तुम्ही बघितली तर पहिल्या ॲडजस्टमेंटचं नाव तिथं दिलेलं आहे बघा. पहिली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. म्हणजे ही ॲडजस्टमेंट खर्चावर आहे आणि तुम्हाला माहिती आहे सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतात. मग ही ॲडजस्टमेंट आपण एक्सपेन्सेसची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सोडवणार. आउटस्टँडिंगच्या ॲडजस्टमेंटमध्ये काही पर्यायी शब्द वापरले जातात, ते शब्दसुद्धा लक्षात ठेवा. अनपेड, पेबल किंवा ड्यू बट नॉट पेड या सर्वांचा एकच अर्थ होतो आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे असा एक्सपेन्सेस जो आपण अजून पेड केलेला नाही आहे, आपल्याला पेड करायचा आहे. द एक्सपेन्सेस विच इज स्टील पेबल इज कॉल्ड ॲज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला पेड करावा लागतो. मग जेव्हा तुम्ही एखादा खर्च आउटस्टँडिंग म्हणून पेड करणार तेव्हा तुमचा खर्च काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणून एक लक्षात घ्या, आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट आपण नेहमी ॲड करणार आहोत. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ॲड करावा लागणार आहे. तर आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट आपण ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा इफेक्ट काय करायचा? तर आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट. आता आपण हा खर्च देणार आहोत, मग जो खर्च आपण देणार आहोत याचा अर्थ ती आपली लायबिलिटी आहे, आपल्याला द्यायचं आहे. मग आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट नेहमी लायबिलिटी साईडला करा. आणि मग तुम्हाला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट मी फॉर्म N मध्ये सांगितला होता. लायबिलिटी 12 असतात आणि असेट 11 असतात. मग एकूण ज्या 12 लायबिलिटी असतील त्याच्यापैकी कुठे इफेक्ट करणार? तर 7 नंबरच्या लायबिलिटीमध्ये इफेक्ट करा आणि त्या 7 नंबरच्या लायबिलिटीचं नाव आहे करंट लायबिलिटी आणि प्रोव्हिजन. म्हणजे आउटस्टँडिंगचे 2 इफेक्ट काय करणार? तर पहिला इफेक्ट आउटस्टँडिंग ज्या खर्चावर विचारलं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 16 खर्च आहे, ज्या खर्चामध्ये असेल त्या खर्चामध्ये ॲड करा. आपण इथं कोणताही खर्चाचं नाव लिहिलेलं नाही आहे कारण कोणत्याही खर्चावर ॲडजस्टमेंट असू शकते. मग ज्या खर्चावर ॲडजस्टमेंट आलेली असेल त्या खर्चामध्ये तो आउटस्टँडिंगचा बॅलन्स ॲड करा आणि दुसऱ्यांदा तो खर्च द्यायचा आहे म्हणून दुसऱ्यांदा तो रेकॉर्ड करा लायबिलिटी साईडला. आणि लायबिलिटी नंबर 7, लायबिलिटी नंबर असेट नंबर लक्षात ठेवा दुसरा इफेक्टसाठी. मग लायबिलिटी नंबर 7 मध्ये इफेक्ट करणार. आता दुसरी ॲडजस्टमेंट प्रीपेड एक्सपेन्सेस. जी आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आपण सोडवतो त्याच्या विरुद्ध प्रीपेडची ॲडजस्टमेंट सोडवतात. म्हणजे प्रीपेड म्हणजे काय? प्रीपेड म्हणजे एखादा खर्च जो अगोदरच पेड केलेला आहे त्याला अल्टरनेट शब्द लक्षात ठेवा ॲडव्हान्स पेड. मग एखादा खर्च जो ॲडव्हान्समध्ये पेड केलेला आहे त्याला तुम्ही प्रीपेड म्हणू शकतात. आणि प्रीपेडचं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? तर प्रीपेड हा काय करायचा आपल्याला? तर प्रीपेड एखादा खर्च जर ॲडव्हान्स दिलेला असेल तर तो या वर्षाचा नाही, तो अगोदरच पेड केला तर प्रीपेड आपण पहिल्यांदा नेहमी लेस करणार आहोत. म्हणजे आउटस्टँडिंग ॲड करतात आणि प्रीपेड आपण करणार लेस. मग कुठे लेस करणार? तर हा खर्च सर्व डेबिटला असतात. कोणत्या अकाउंटच्या? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जा, ज्या खर्चावर ॲडजस्टमेंट असेल प्रीपेडची त्या खर्चामधून प्रीपेड लेस करा. आता दुसरा इफेक्ट करावा लागेल. मग प्रीपेड हा आपला खर्च जो आहे तो आपण लेस केलेला आहे, तो आपला बॅलन्स आहे आणि प्रीपेडचा बॅलन्स नेहमी तुम्ही दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा आणि टोटल 11 असेट तिथं असतील. मग कोणत्या असेटमध्ये करायचं? तर असेटचा नंबर लक्षात ठेवा. असेट नंबर 9
अदर आयटेम्स म्हणून एक असेट असणार, त्या असेटमध्ये प्रीपेडचा इफेक्ट करावा लागेल. मग प्रीपेडचे दोन इफेक्ट काय? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जा, ज्या खर्चावर प्रीपेड सांगितलं त्याच्यामधून प्रीपेड लेस करा आणि दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड करा, असेट नंबर 9. तर आउटस्टँडिंग आणि प्रीपेड एकत्र लक्षात ठेवा. आउटस्टँडिंग ॲड करायचं, प्रीपेड लेस करायचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट, आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा लायबिलिटी नंबर 7ला रेकॉर्ड करा आणि प्रीपेड दुसऱ्यांदा असेट नंबर 9ला रेकॉर्ड करा. संपले. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन. तुम्हाला माहिती आहे डेप्रिसिएशन आपण फिक्स असेटवर चार्ज करतो आणि डेप्रिसिएशनमुळे असेटची व्हॅल्यू कमी होत असते. तर डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट असेट साईडला जा. टोटल 11 असेट असतील तर त्याच्यामध्ये 7 नंबरची असेट असेल फिक्स असेट, तिथं तुम्ही डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट करा आणि डेप्रिसिएशन आपण फिक्स असेटमधून नेहमी लेस करत असतो. मग डेप्रिसिएशन फिक्स असेटमधून लेस करा आणि दुसऱ्यांदा तो डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करत असतो. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टोटल 16 खर्च आहे, त्याच्यापैकी 14 नंबरचा खर्च सेपरेट आहे आपल्याकडे डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 16 खर्च असतील, त्याच्यापैकी 14 नंबर खर्चामध्ये तुम्ही डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट रेकॉर्ड करायचा आहे. मग डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट काय? बॅलन्स शीटच्या असेटला जाणार, 7 नंबर असेट जी असेल फिक्स असेट त्याच्यातून ते डेप्रिसिएशन वजा करणार आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार आणि 14 नंबर खर्चामध्ये डेप्रिसिएशन सेपरेट दाखवणार. या पद्धतीने डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट तुम्ही सोडू शकतात. त्याच्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, RDD त्याला आपण म्हणतो. RDD आपण सन्ड्री डेटर्सवर सोडवतो, 11वी 12वीला आपण शिकलो होतो, परंतु इथं थोडं वेगळं आहे, लक्षात घ्या. RDDचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला करा, कारण आपण RDD खर्च किंवा लॉस म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवणार. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला तुम्हाला मी फॉर्मॅट शिकवला होता, टोटल 16 खर्च असतात. तर RDDचा सेपरेट खर्च असेल तिथंच रेकॉर्ड करा आणि RDDचा सेपरेट खर्च आहे 13 नंबरला. मग 13 नंबरला खर्च आहे बॅड डेब्ट्स नावाचा, तिथे आपण RDD रेकॉर्ड करणार. उदाहरणार्थ ॲडजस्टमेंटमध्ये RDD 1000 रुपये सांगितली तर ते 1000 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जा आणि 13 नंबर खर्चामध्ये RDD 1000 रुपये रेकॉर्ड करा. हा झाला RDDचा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट, आपण डेटर्समधून RDD वजा करायचो, बरोबर आहे, परंतु मी तुम्हाला म्हणतो डेटर्समधून लेस करण्याऐवजी हा इफेक्ट आपण लक्षात ठेवूया. RDDचा दुसरा इफेक्ट असेटला न करता लायबिलिटीला करा आणि टोटल 12 लायबिलिटी असतात, त्याच्यापैकी 2 नंबर लायबिलिटीला इफेक्ट करायचं आणि 2 नंबर लायबिलिटीचं नाव आहे रिझर्व्ह फंड अँड अदर फंड. मग रिझर्व्ह फंड अँड अदर फंडमध्ये तेवढे 1000 रुपये RDD तुम्ही रेकॉर्ड करू शकतात. मग RDDचा दोन इफेक्ट, कुठेही लेस वगैरे करत बसायचं नाही. RDD जेवढी सांगितली तेवढी डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 13 नंबरमध्ये रेकॉर्ड करा आणि दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला 2 नंबर लायबिलिटीमध्ये तेवढी RDD रेकॉर्ड करा. आणि समजा हे इफेक्ट करायचं नसेल तर तुम्ही असेटला 5 नंबर असेट आहे सन्ड्री डेटर्स, तिथून ती RDD वजा करू शकतात. मग मी शक्यतो तुम्हाला सांगेल की RDD डेटर्समधून वजा करण्याऐवजी, कारण काही वेळेस डेटर्स दिले जात नाही, मग डेटर्स जर दिले नाही तर परत मुलं कन्फ्यूज होतात, सर डेटर्स दिले नाही मी काय करू, तर तिथं आपल्याला तो कंसामध्ये निगेटिव्ह बॅलन्स लिहावा लागतो. मग याच्याऐवजी तुम्ही काय करा, RDDचे सिंपल दोन इफेक्ट, जेवढी RDD दिली तेवढी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जा, टोटल 16 खर्च असतील त्याच्यापैकी 13 नंबर खर्चामध्ये ती RDD रेकॉर्ड करा आणि दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी नंबर 2 मध्ये तेवढी RDD रेकॉर्ड करा. संपली RDDची ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर 5 आणि 6 नंबरची ॲडजस्टमेंट इंटरेस्टची आहे. इंटरेस्ट म्हणजे व्याज. मग कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण शिकतो, सहकारी संस्था. कोऑपरेटिव्ह सोसायटीचा इंटरेस्ट हा इन्कम पण असू शकतो आणि एक्सपेन्सेस पण असू शकतो. आपण प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये शिकलो होतो बघा, इथं मी प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट तुम्हाला दाखवलेला होता. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 1 नंबर खर्च आहे इंटरेस्ट आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला 1 नंबर इन्कम आहे इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही इंटरेस्टची ॲडजस्टमेंट कुठं सोडवायची, बरेच विद्यार्थी इथं कन्फ्यूज असतात, सर इंटरेस्टची ॲडजस्टमेंट कुठे सोडवू. लक्षात घ्या, ज्या वेळेस इंटरेस्ट खर्च म्हणून ॲडजस्टमेंट येणार तेव्हा तुम्ही डेबिटला रेकॉर्ड करा आणि ज्या वेळेस इंटरेस्ट ही ॲडजस्टमेंट इन्कम म्हणून असेल तेव्हा तुम्ही क्रेडिटला रेकॉर्ड करा. सर कसं ओळखूया डेबिटचा खर्चाची आहे का इन्कमची आहे, तर लक्षात ठेवा. आता ॲडजस्टमेंट आपण बघूया 5 नंबरची ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटमध्ये नाव आलेलं आहे बघा, ॲडजस्टमेंट व्यवस्थित ओळखता आली पाहिजे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन्स टू मेंबर. लोन टू मेंबर, कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे मेंबर असतात त्यांना कोऑपरेटिव्ह सोसायटीने लोन दिलं, मग लोन दिलेले आहे मेंबरला, मग मेंबरला लोन दिलं याचा अर्थ त्याच्यावर इंटरेस्ट
मेंबरकडून कुणाला मिळेल, कोऑपरेटिव्ह सोसायटीला मिळेल. म्हणजे हा जो इंटरेस्ट आहे लोनवरचा मेंबरकडून कुणाला मिळणार आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीला मिळणार आहे. म्हणजे हा कोऑपरेटिव्ह सोसायटीचा काय झाला, इन्कम झाला. इन्कम म्हणजे कोणती साईट, क्रेडिट साईट. मग क्रेडिट साईडला इंटरेस्टची ॲडजस्टमेंट सोडवा. मग क्रेडिट साईडला इंटरेस्टची ॲडजस्टमेंट काय सोडवणार, तो इंटरेस्ट मिळणार आहे म्हणजे इंटरेस्ट मिळणार म्हणजे इंटरेस्टचा बॅलन्स वाढणार. पहिला इफेक्ट ॲड करा, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जा आणि पहिलाच इन्कम असेल इंटरेस्ट त्याच्यामध्ये ते ॲड करा तेवढं इन्कम. आता दुसरा इफेक्ट, तेवढा इंटरेस्ट मिळणार म्हणजे तेवढा बॅलन्स आहे ते आपण असेट म्हणून रेकॉर्ड करणार. मग दुसरा इफेक्ट असेटला जा, टोटल 11 असेट असतील त्याच्यापैकी असेटचा नंबर लक्षात ठेवा. इंटरेस्टचा दुसरा इफेक्ट असेट नंबर 9 अदर आयटम्समध्ये तुम्हाला इफेक्ट करायचा आहे. मग खूप सोपं आहे. क्रेडिट साईडला जेव्हा तुम्ही इंटरेस्टची ॲडजस्टमेंट सोडवणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला, तेव्हा पहिला इफेक्ट क्रेडिट साईडला जा, 1 नंबर इन्कममध्ये इंटरेस्ट ॲड करा आणि दुसऱ्यांदा असेट साईडला 9 नंबर असेटला रेकॉर्ड करा. कधी, जेव्हा क्रेडिट साईडला सोडवणार. मग क्रेडिट साईडला कधी सोडवणार, जेव्हा इंटरेस्ट ऑन लोन्स टू मेंबर सांगणार. तसंच 7 नंबरची ॲडजस्टमेंट बघा, 6 नंबरची नंतर बघूया आपण. 7 नंबरची इंटरेस्ट रिसिवेबल सांगितलं. रिसिवेबल म्हणजे मिळणार आहे कशावर, इन्व्हेस्टमेंटवर. मग हा इंटरेस्ट रिसिवेबल आहे, मिळणार आहे. मग जो इंटरेस्ट आपल्याला मिळत असतो तो आपला इन्कम आहे. म्हणजे ही पण ॲडजस्टमेंट कुठे सोडवायची, क्रेडिट साईडला. मग क्रेडिट साईडला सोडवायची म्हणजे अशीच सोडवायची, क्रेडिटमध्ये जायचं, ॲड करायचं पहिल्या नंबरमध्ये आणि दुसऱ्यांदा असेट नंबर 9ला रेकॉर्ड करायचं, संपलं. म्हणजे 5 नंबर आणि 7 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्टची ती इन्कमची आहे, तो इंटरेस्ट मिळणार आहे. लोन दिला, इंटरेस्ट मिळणार आहे. इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट मिळणार आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही क्रेडिट साईडला इंटरेस्ट सोडवणार, पहिला इफेक्ट क्रेडिटमध्ये जा, पहिल्याच नंबरमध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा असेट नंबर 9ला रेकॉर्ड करा, संपलं. आता 6 नंबरची इंटरेस्टची ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. इंटरेस्ट ड्यू किंवा पेएबल, पेएबल म्हणजे द्यायचं आहे, किंवा हा एक शब्द येऊ शकतो मेंबर्स डिपॉझिट. कशावर द्यायचं आहे, मेंबरच्या डिपॉझिटवर. बघा, ज्या पद्धतीने कोऑपरेटिव्ह सोसायटी मेंबरला लोन देते त्याच पद्धतीने काही मेंबर आपल्या जे डिपॉझिट आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीकडे ठेवतात, ठेवी. मग ठेवी ठेवले, डिपॉझिट ठेवलेले आहे तर त्या डिपॉझिटवर कोऑपरेटिव्ह सोसायटीला व्याज द्यावा लागेल. कारण लोकांनी जर ठेवी ठेवलेल्या असतील तर त्याच्यावर व्याज द्यावा लागेल. मग जेव्हा जेव्हा मेंबर्स डिपॉझिट शब्द येणार तेव्हा तेव्हा तो इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. म्हणजे हा खर्च आहे. खर्च म्हणजे कोणती, डेबिट साईडच्या इंटरेस्ट. खर्च असेल तर डेबिट साईडचा इंटरेस्ट. मग इंटरेस्ट ड्यू किंवा पेएबल ऑन मेंबर्स डिपॉझिट अशी ॲडजस्टमेंट आली तर तुम्ही डेबिट साईडच्या इंटरेस्टवर सोडवा. मग काय करायचं, इंटरेस्ट द्यायचा आहे म्हणजे ॲड करावा लागेल. मग डेबिट साईडला जा, तिथं पण पहिलाच नंबर इंटरेस्ट आहे, तिथं डेबिट साईडला पहिल्या नंबरमध्ये ॲड करा. आता हा इंटरेस्ट द्यायचा आहे, तो मिळणार नाही आहे. मग द्यायचा आहे म्हणून कुठे दाखवणार, दुसऱ्यांदा लायबिलिटी, आणि लायबिलिटी नंबर लक्षात ठेवा, लायबिलिटी नंबर 9, इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा डेबिट साईडच्या इंटरेस्टवर सोडवणार तेव्हा ॲड करा आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करा. क्रेडिट साईडला सोडवणार तेव्हा ॲड करा आणि दुसऱ्यांदा असेट नंबर 9ला रेकॉर्ड करा. मग तुम्हाला एक सिंपल लॉजिक सांगतो परत एकदा इंटरेस्टच्या ॲडजस्टमेंटचा. इंटरेस्टची ॲडजस्टमेंट फॉर्मॅटमध्ये बघू म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल. इंटरेस्टची ॲडजस्टमेंट तुम्ही डेबिट साईडला सोडवत असाल किंवा क्रेडिट साईडला सोडवत असाल, इंटरेस्टचा पहिला इफेक्ट नेहमी ॲड करायचा. म्हणजे इकडे सोडवत असाल तरी ॲड करा आणि इकडे सोडवत असाल तरी इंटरेस्ट काय करायचा, ॲड करायचा. म्हणजे इंटरेस्टचा पहिला इफेक्ट डेबिट किंवा क्रेडिट कुठेही सोडवा, पहिला इफेक्ट ॲडच करायचा आहे. आता दुसरा इफेक्ट हा इंटरेस्ट खर्च आहे, मग याचा दुसरा इफेक्ट आपण दाखवणार लायबिलिटी नंबर 9, इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. डेबिटचा इंटरेस्ट दुसऱ्यांदा लायबिलिटी नंबर 9ला दाखवा आणि हा इंटरेस्ट आपल्याला इन्कम आहे, मिळणार आहे, हा इंटरेस्ट आपण दाखवणार असेट नंबर 9 अदर आयटममध्ये. तर या पद्धतीने तुम्ही इंटरेस्टचे 2 इफेक्ट करू शकतात. तर इंटरेस्टचे 2 इफेक्ट तुम्हाला इथं समजलेले असतील. इंटरेस्ट कोणताही साईडला सोडवा, पहिला इफेक्ट ॲडच करा. दुसरा इफेक्ट फक्त लक्षात घ्या, डेबिटचा इंटरेस्ट खर्च आहे म्हणून दुसऱ्यांदा लायबिलिटी नंबर 9ला दाखवा. क्रेडिटचा इंटरेस्ट इन्कम आहे म्हणून दुसऱ्यांदा असेट नंबर 9ला दाखवा. या पद्धतीने तुम्ही इंटरेस्टची ॲडजस्टमेंट सोडू शकतात. आता पुढची ॲडजस्टमेंट बघूया. इंटरेस्टच्या 2 ॲडजस्टमेंट शिकलो आपण, डेबिटची पण आणि क्रेडिटची पण. ओळखता आली पाहिजे कोणती डेबिटला सोडवायची कोणती क्रेडिटला. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट येऊ शकते. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट आपण 11वी 12वीला काय करत होतो, तर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट आपण करत होतो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण पहिला इफेक्ट करत असायचो
आणि दुसरा इफेक्ट आपण करायचो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉकचे हे दोन इफेक्ट आपण 11वी-12वीला करत होतो, जे सगळ्यांना येतात. जेवढा क्लोजिंग स्टॉक विचारला तेवढा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा आणि दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा. परंतु एक लक्षात घ्या, आता आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रॉब्लेम जेव्हा सोडवणार तेव्हा आपण ट्रेडिंग अकाउंट बनवणारच नाही. मग ट्रेडिंग अकाउंट जर नसेल आणि क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट जर आली तर ट्रेडिंग अकाउंट ऐवजी इफेक्ट करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि जेव्हा तुम्ही क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला करणार तेव्हा तो इफेक्ट नेहमी लेस करा, कारण क्रेडिटला करायचा असतो. जर तो इफेक्ट क्रेडिटचा डेबिटला केला तर आपल्याला लेस करावा लागेल. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जेव्हा जेव्हा क्लोजिंग स्टॉक लिहिणार तेव्हा तुम्ही लेस करा आणि शक्यतो क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट एका खर्चावर देणार. त्या खर्चाचं नाव आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 10 नंबरला असतो. त्या 10 नंबर खर्चामध्ये क्लोजिंग स्टॉक काय करायचा आहे, लेस करायचा आहे. एक लक्षात ठेवा. कशाऐवजी, ट्रेडिंग अकाउंट ऐवजी. आणि दुसरा इफेक्ट सेम करायचा बॅलन्स शीटच्या असेटला. पण असेट तर टोटल 11 आहे. मग त्या 11 पैकी कोणत्या असेटला, तर 6 नंबर असेटला करंट असेट म्हणून तुम्ही स्टॉक रेकॉर्ड करू शकतात. तर या पद्धतीने क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट करा. ट्रेडिंग अकाउंट नसेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि जेव्हा जेव्हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट होणार तेव्हा तो तुम्ही लेस करा स्टेशनरीमधून. आणि त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला, असेट नंबर 6 लक्षात ठेवा. आता ॲडजस्टमेंट राहिल्या 9 नंबर, 10 नंबर, 11 नंबर. या 3 ॲडजस्टमेंट आपण सोबत शिकूया. आणि या 3 ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाचे आहे, जिथं मुलं चुकतात. व्यवस्थित समजून घ्या. या 3 ॲडजस्टमेंटचे काही लॉजिक्स तुम्हाला सांगतो, ते नोट डाऊन करून ठेवा. पहिला लॉजिक, या 3 ॲडजस्टमेंट असे आहे, या तिन्हीच्या तिन्ही ॲडजस्टमेंटचे जेव्हा तुम्ही 2 इफेक्ट करणार ते दोन्ही इफेक्ट लायबिलिटी साईडलाच करायचे. प्रॉफिट अँड लॉसला पण इफेक्ट करू नका, असेटला पण इफेक्ट करू नका, फक्त लायबिलिटी साईडला 2 इफेक्ट होणार. म्हणजे या तिन्ही ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट, हे 2 इफेक्ट कुठे होणार, फक्त लायबिलिटी साईडला होणार. हा पहिला लॉजिक किंवा पहिला रूल म्हणा तुम्ही. 2 इफेक्ट फक्त लायबिलिटी साईडला करा. आता दुसरा रूल सांगतो. जेव्हा तुम्ही एकच ॲडजस्टमेंट लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करत असाल तेव्हा त्याचे कॉन्ट्रा इफेक्ट करायचे. कॉन्ट्रा म्हणजे ऑपोजिट. एक इफेक्ट ॲड केला तर दुसरा लेस करायचा, एक इफेक्ट लेस केला तर दुसरा ॲड करायचा. म्हणजे अजून एक लॉजिक सांगतो. याचा दुसरा लॉजिक आहे, एक इफेक्ट ॲड करा आणि दुसरा इफेक्ट काय करा, लेस करा. दुसरा लॉजिक. आता तिसरा अजून एक लॉजिक सांगतो. तुम्ही म्हणणार सर किती लॉजिक आहे, तर लक्षात घ्या. हा जेव्हा जेव्हा तुम्ही लेस करणार ना, जेव्हा जेव्हा तिन्ही ॲडजस्टमेंटमधचा दुसरा इफेक्ट तुम्ही लेस करणार तेव्हा लेस फक्त एकाच लायबिलिटीमध्ये करा आणि त्या 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. त्याचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन. त्याचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन. 11 नंबरच्या लायबिलिटीमधून दुसरा इफेक्ट नेहमी लेस करा. तिन्हीचा, ही ॲडजस्टमेंट असेल तरी लेस करा 11 नंबर लायबिलिटीमध्ये. याचा पण दुसरा इफेक्ट 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस, याचा पण दुसरा इफेक्ट 11 नंबर लायबिलिटी लेस. बघू शकतात 11 नंबर लायबिलिटी लेस, 11 नंबर लायबिलिटी लेस, 11 नंबर लायबिलिटी लेस. म्हणजे या तिन्ही ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट आपण लेस करणार 11 नंबर लायबिलिटीमधून. मग फक्त एक इफेक्ट माहीत पाहिजे. मग पहिला इफेक्ट माहीत पाहिजे. तर आता पहिली ॲडजस्टमेंट शिकूया, प्रपोज डिव्हिडंड. प्रपोज डिव्हिडंड तुम्हाला काढावा लागतो. प्रपोज डिव्हिडंडच्या ॲडजस्टमेंटमध्ये अमाऊंट दिली जात नाही. प्रपोज डिव्हिडंडचे पर्सेंटेज देतात, 4%, 5%, 10%. प्रपोज डिव्हिडंड आपल्याला काढावा लागतो. आणि तो कसा कॅल्क्युलेट करणार, तर त्याचा रूल लक्षात ठेवा. प्रपोज डिव्हिडंड आपण कॅल्क्युलेट करणार शेअर कॅपिटलवर. नोट डाऊन करून ठेवा. प्रपोज डिव्हिडंड कशावर कॅल्क्युलेट करणार, शेअर कॅपिटलवर. शेअर कॅपिटलची अमाऊंट ॲडजस्टमेंटमध्ये जर दिली तर जी ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटलची अमाऊंट दिलेली असेल त्याच्यावर तुम्ही डिव्हिडंड कॅल्क्युलेट करा. डिव्हिडंडची कॅपिटलची अमाऊंट जर ॲडजस्टमेंटमध्ये नसेल तर ट्रायल बॅलन्समध्ये जो कॅपिटल असेल त्याच्यावर डिव्हिडंड काढा. आणि जो डिव्हिडंड तुम्ही काढणार त्याला म्हणतात प्रपोज डिव्हिडंड. जितका पण डिव्हिडंड काढला तो डायरेक्ट 8 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. 8 नंबर लायबिलिटीचं नाव आहे अनपेड डिव्हिडंड. मी तुम्हाला सांगितलं दोन्ही इफेक्ट फक्त लायबिलिटीला. मग याचे 2 इफेक्ट काय, लायबिलिटी नंबर 8 आणि दुसऱ्यांदा लायबिलिटी नंबर 11. आणि 11 नंबर लायबिलिटीमध्ये नेहमी लेस करायचं आहे. तर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये दाखवतो कसं, लक्ष द्या. हा आपला फॉर्मॅट आहे. इथं मी 8 नंबर लायबिलिटी तुम्हाला सांगितली बघा. 8 नंबर लायबिलिटी तुम्ही जो पण डिव्हिडंड काढणार
तो डिव्हिडंड 8 नंबर लायबिलिटीला सगळ्यात सुरुवातीला प्रपोज डिव्हिडंड म्हणून रेकॉर्ड करा, जेवढा असेल तेवढा. मग तुम्ही म्हणणार सर हे काय आहे, तर हा जो डिव्हिडंड आहे ना, हा लेस जो केलेला आहे तो ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड आहे. मी थेरीमध्ये शिकवलं होतं, ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड आपल्याला इथं लेस करावा लागतो. तर ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड आपण 2 नंबरला लिहिणार, म्हणून मी तुम्हाला शिकवलं होतं 8 नंबर लायबिलिटी सुरुवातीला अशी लिहून ठेवायची फॉर्मॅटमध्ये. मग जेव्हा तुम्ही डिव्हिडंड काढणार तेव्हा 8 नंबर लायबिलिटीमध्ये सुरुवातीलाच लिहा प्रपोज डिव्हिडंड आणि 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. बघा इथं 11 नंबर लायबिलिटी लेस प्रपोज डिव्हिडंड. मग प्रपोज डिव्हिडंडचे 2 इफेक्ट, जेवढा डिव्हिडंड तुम्ही काढला कशावर, शेअर कॅपिटलवर, तो पहिल्यांदा 8 नंबर लायबिलिटीला सुरुवातीला रेकॉर्ड करा प्रपोज डिव्हिडंड म्हणून आणि तो डिव्हिडंड 11 नंबर लायबिलिटीमधून लेस करा. संपलं. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या ॲडजस्टमेंटचं नाव आहे ॲडिशनल किंवा ट्रान्सफर टू फंड. एखाद्या फंडमध्ये काही अमाऊंट ट्रान्सफर करा असं सांगतात. याचे पण 2 इफेक्ट कुठे करायचे, लायबिलिटीला. मग लायबिलिटी नंबर 11 मध्ये लेस, मग एक इफेक्ट कुठे करायचा, तर सर्व फंड आणि सर्व रिझर्व 2 नंबर लायबिलिटीमध्ये असतात. मग 2 नंबर लायबिलिटीमध्ये तेवढी अमाऊंट ॲड करा. 2 नंबर लायबिलिटीमध्ये ज्या फंडमध्ये सांगितलं त्या फंडमध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा तुम्हाला माहितीच आहे 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. चला फॉर्मॅटमध्ये बघूया. मग फॉर्मॅटमध्ये कसं दाखवतो लक्ष द्या. उदाहरणार्थ 2 नंबर लायबिलिटीमध्ये एखादा फंड घेऊ आपण, बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंडमध्ये 2000 ट्रान्सफर करा असं सांगितलं तर काय करायचं, 2 नंबर लायबिलिटीला जायचं, बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायचे 2000. पहिला इफेक्ट, बिल्डिंग फंडमध्ये ॲड करा 2000 आणि दुसऱ्यांदा इथं जे ॲड केले ते 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा ट्रान्सफर टू फंड. मग ट्रान्सफर टू फंडची ॲडजस्टमेंट जर परीक्षेमध्ये आली तर काय करायचे, सर्व फंड 2 नंबर लायबिलिटीमध्ये असतात. ज्या फंडमध्ये ट्रान्सफर करायचे त्या फंडमध्ये 2 नंबरमध्ये जा आणि ॲड करा आणि 11 मध्ये लेस करा. मग ट्रान्सफर टू फंडचे 2 इफेक्ट काय, लायबिलिटी नंबर 2 आणि लायबिलिटी नंबर 11. 2 नंबर लायबिलिटीमध्ये ॲड, 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस. आता जशी ॲडजस्टमेंट ट्रान्सफर टू फंडची सोडवली तशी सेम टू सेम ॲडजस्टमेंट सोडवायची 25% ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड. कोणत्या फंडला, रिझर्व्ह फंडला. ही ॲडजस्टमेंट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल तरी सोडवावी लागेल आणि दिलेली नसेल तरी सोडवावी लागेल. म्हणजे प्रॉब्लेमच्या शेवटी एक ॲडजस्टमेंट कंपल्सरी आपल्याला सोडवायची आहे. त्या ॲडजस्टमेंटचं नाव आहे 25% ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड. 25% अमाऊंट आपल्याला रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करायची. कशाचे 25%, तर लक्षात घ्या इथं मी लिहितो 25% जे तुम्ही ट्रान्सफर करणार तो प्रॉफिट अँड लॉसचे ट्रान्सफर करणार. तुम्ही नोट डाऊन करा, इथं तुम्हाला दिसत असेल. कशाचे नोट ट्रान्सफर करणार 25%, प्रॉफिट अँड लॉसचे. कोणत्या प्रॉफिट अँड लॉस, ट्रायल बॅलन्समध्ये जो प्रॉफिट दिलेला असतो त्या प्रॉफिटचे किती टक्के काढायचे, 25% काढायचे आणि ते 25% कुठे ट्रान्सफर करायचे, रिझर्व्ह फंडला. मग रिझर्व्ह फंड कुठे असतो, रिझर्व्ह फंड असतो 2 नंबर लायबिलिटीला. त्या रिझर्व्ह फंडमध्ये ॲड करा आणि 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. फक्त एवढं लक्षात ठेवा 25% कशावर काढायचे, तर 25% रिझर्व्ह फंड प्रॉफिट अँड लॉसवर काढायचे आणि डिव्हिडंड काढायचा शेअर कॅपिटलवर. कन्फ्युजन करू नका. मग 25% रिझर्व्ह फंड प्रॉफिटवर काढा. कोणता प्रॉफिट, ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट. ट्रायल बॅलन्सच्या प्रॉफिटवर 25% काढल्यानंतर कसं सोडवायचं, ते 25% रिझर्व्ह फंडमध्ये ट्रान्सफर करायचे. म्हणजे रिझर्व्ह फंड असेल 2 नंबर लायबिलिटीमध्ये, रिझर्व्ह फंडमध्ये जा आणि ॲड करा. किती टक्के, 25%. आणि इथं जे 25% ॲड केले ते 11 नंबर लायबिलिटीमध्ये 25% लेस करा. बघा इकडे 25% रिझर्व्ह फंड. तर जे जे तुम्ही लायबिलिटी साईडला ॲड करणार ते 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करणार. डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट 8 नंबरमध्ये डिव्हिडंड रेकॉर्ड करणार, 11 मध्ये लेस करणार. ट्रान्सफर टू फंडची ॲडजस्टमेंट 2 नंबर फंडमध्ये ॲड करणार, 11 मध्ये लेस करणार. 25% रिझर्व्ह फंडची ॲडजस्टमेंट, रिझर्व्ह फंड 2 नंबर लायबिलिटीमध्ये ॲड करणार, 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करणार. या पद्धतीने तुम्ही ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो सोडवू शकतात. मग 3 ॲडजस्टमेंट ज्या अशा होत्या जिथं मुलं चुकतात त्या ॲडजस्टमेंट अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवर शिकवल्या जातात. त्या लक्षात ठेवा. प्रपोज डिव्हिडंड, ट्रान्सफर टू फंड,
25% प्रॉफिट ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड. या तिन्ही ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट फक्त लायबिलिटी साईडला करायचे. एक इफेक्ट ॲड, दुसरा इफेक्ट लेस, आणि लेसचा इफेक्ट कॉमन आहे. तिघांचा दुसरा इफेक्ट 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करायचा आहे. तर आय होप तुम्हाला सगळ्या 11 ॲडजस्टमेंट या समजलेल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, जर ॲडजस्टमेंट समजल्या तर आता प्रॉब्लेम सोडवायला अजिबात भीती नाही. प्रॉब्लेम आपण कॉन्फिडेंटली सोडवणार. आपण सगळे प्रॉब्लेम कोऑपरेटिव्ह सोसायटीचं सगळं पार्ट कव्हर केला बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीचा अर्थ शिकलो. त्याच्यानंतर आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे फायनल अकाउंट आहे त्याच्यामध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवणार. कन्झ्युमरचं असेल तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवणार. हे सगळं शिकलो. त्याच्यानंतर आपण फॉर्मॅट शिकलो. हा फॉर्मॅट दिलेला आहे फॉर्म एन मध्ये. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 16 खर्च एकूण पार्ट करून ठेवा, 5 इन्कम क्रेडिटला 5 करून ठेवा. त्याच्यानंतर लायबिलिटी टोटल आहे 12 लायबिलिटी पार्ट करा आणि टोटल 11 असेट दिलेले आहे, त्या 11 असेट पार्ट करा एका खाली एक. हा झाला फॉर्मॅट. हे देखील आपण शिकलो. तुम्ही ते थेरी लेक्चर बघू शकतात. त्याच्यानंतर कोणत्या असेट आणि कोणत्या लायबिलिटीमध्ये काय काय रेकॉर्ड करतात हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलं. त्याच्यानंतर आपण जो प्रॉब्लेम सोडवणार तो या नियमाद्वारे सोडवणार. नियम आहे ट्रायल बॅलन्सचा. त्याचं देखील थेरी लेक्चर मी शिकवलेला आहे, तिथं तुम्ही तो लेक्चर बघू शकतात. आणि आजच्या लेक्चरला आपण याचे ॲडजस्टमेंट शिकलो. हे सगळं शिकल्यानंतरच आपण प्रॉब्लेम पहिला पुढच्या लेक्चरला सुरू करणार आहोत. तर माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट असेल, प्रॉब्लेम नंबर 1 बघण्यापूर्वी हे सर्व थेरी लेक्चर आपले लेक्चर नंबर 1 पासून जेवढे झाले तेवढे सगळे लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेमचं लेक्चर बघा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या पद्धतीने आपल्या चॅनलला फॉलो केलं तर तुम्ही कॉन्फिडेंटली कोऑपरेटिव्ह सोसायटीचा फायनल अकाउंट हा आउट ऑफ सोडवणार. तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार. तर या पद्धतीने तुम्ही सोडवा. तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, ॲडजस्टमेंट समजलेले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. पुढच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत प्रॉब्लेम नंबर 1. तोपर्यंत आपण इथं थांबूया आणि पुढच्या लेक्चरला भेटूया. थँक्यू.